माध्यमातून या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत। पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज स्वर्गीय भास्कर बाबू काकडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अजय भास्कर काकडे आमणीपाडा यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार। तसेच थर्ड नंबरची जी ट्रॉफी आहे ती पुरस्कृत करण्यात आलेली आहे मिस्टर अविनाश कृष्णा चोरगे समाजसेवक किरवली यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार। चौथ्या क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी मिस्टर रघुनाथ विठ्ठल बजागे ग्रुप ग्रामपंचायत किरवली ताडेचे लिपिक यांच्या माध्यमातून त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। जेबी कलेक्शन बाबगाव मिस्टर विजय पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार। तसेच मिस्टर सखाराम तुकाराम पाटील ग्रामपंचायत सदस्य सांगे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये, त्यांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। मिस्टर अभिमन्यू दुंदा पाटील इताडे यांच्या माध्यमातून देखील मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर देण्यात आलेला आहे, बेस्ट फिल्डर साठी देखील कूलर असणार आहे। जाऊया पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेनं। नवीन सामन्याला इथे सुरुवात केली जात आहे। दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल जय मल्हार किरवली विरुद्ध नांदकर स्पोर्ट्स नांदकर। पहिला बॉल हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंटला झेल होता मात्र कॅच ड्रॉप। अरुण बजागेला जीवदान मिळतंय आणि हे फार घातक ठरू शकतं नांदकर स्पोर्ट्स नांदकर टीम साठी। या सामन्याची नाणेफेक नांदकर संघाने जिंकले। प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय, फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले। जय मल्हार किरवली संघाला पहिल्याच बॉलवर संधी निर्माण झाली होती मात्र कॅच टिपता आली नाही फिल्डरला। अरुण बजागे आणि गणेश हे दोन सलामीवीर। यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा खोलवा टप्प्याचा बॉल, एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय योगेशच्या माध्यमातून। नांदकर स्पोर्ट्स नांदकर संघाने एक सामना जिंकलाय। जय मल्हार किरवली संघाचा खरं तर हा पहिला सामना आहे मात्र थेट दुसऱ्या फेरीत त्यांना खेळण्याची संधी मिळते ड्रॉ नुसार। इनसाइड एज नशीबवान ठरलाय फलंदाज। सुरुवात कुठेतरी अडखळणारी पाहायला मिळते जय मल्हार किरवली टीमची। एका धावेच्या मदतीनं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना गणेश धावसंख्या झाली आहे 2 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावर, प्रत्येकी 4 षटकांचा हा देखील सामना आहे। यानंतर दुसऱ्या फेरीतील आणखी एक महत्वाची मॅच आपण पाहणार आहोत। दरम्यान पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट, खोलवा टप्प्याचा बॉल होता, बॅटची एज लागली आहे बॉटम एज। विकेट किपरला चेंडू अडवता आला नाही आणि त्याचा थोडासा फायदा जरूर उचलण्यात आलाय मात्र आत्मविश्वास वाढवणारे फटके पाहायला मिळत नाहीत। गोलंदाजी सुरेख होते, उजव्या यष्टीच्या जवळपासच चेंडूंचा मारा केला जातोय। जास्त वेग तर नाहीये योगेशकडे मात्र खूप टिचून गोलंदाजी केली जाते, ॲक्युरेसी त्याची पाहायला मिळते। त्यामुळे आतापर्यंत फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात, 4 चेंडू टाकून झालेत। संथ सुरुवात पाहायला मिळते जय मल्हार किरवली टीमच्या माध्यमातून। नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस एक मोठा फटका खेळायचा होता मात्र एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये। वायडिश मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, सर्कलच्या बाहेर फक्त एकच धाव आली आहे, फक्त आणि फक्त सिंगल्स येत आहेत पहिल्या षटकामध्ये। पॉवर प्लेचा खेळ चालू आहे, पॉवर प्लेचा अजिबात फायदा फलंदाजांनी आतापर्यंत उचललेला नाही, किंबहुना त्यांना तो फायदा उचलू दिलेला नाही गोलंदाज योगेशनं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा बॉल इन कटर होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला, शॉर्ट आर्म पोलचा वापर केलाय, जमिनी मार्गाने खेळलेला फटका। एकच धाव मिळणार आहे पुन्हा एकदा कारण डीप मिड विकेटला फिल्डर अतिशय दक्ष होता आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय। अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये योगेशच्या माध्यमातून। खूपच संथ आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे जय मल्हार किरवली टीमच्या माध्यमातून। धावसंख्या झाली आहे बिनबाद 5। यानंतरचा सामना असेल डीएससी आमणे विरुद्ध आई एकविरा सावध। दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे। डीएससी आमणे आणि आई एकविरा सावध। आई एकविरा सावध संघाने काय जबरदस्त सामना फिरवला, एक असा सामना ज्या सामन्यामध्ये असं वाटत होतं की त्यांचा अगदी दारुण पराभव होईल, सहज पराभव होईल मात्र भावेश स्पोर्ट्स किरवली संघाच्या फलंदाजांनी कुठेतरी कुचराई केली। 3 षटकांमध्ये त्यांना 21 धावा जोडता आल्या नाही। नवीन षटक घेऊन गोलंदाज शुभम ड्राईव्ह केला, यावेळेस डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, एक चोटी धाव कंप्लीट करण्यात आली आहे। निशाणा चुकलाय एक्स्ट्रा कव्हर फिल्डरचा, फक्त एकेरी धावा फलंदाज जमा करतायत। 4-4 षटकांची मॅच आहे आणि अशाच पद्धतीने जर फलंदाजी सुरू राहिली तर 4 षटकांमध्ये 25-30 धावा जमवणं देखील कठीण असेल। चौकार षटकार खऱ्या अर्थानं आता अपेक्षित असणार आहेत।
तोच प्रयत्न केला जातोय. स्लाइस करत असताना चांगला स्ट्रोक, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पण क्षेत्रामध्ये. दोन दोन खेळाडू पाठलाग करतायत. आउटफील्ड स्लो आहे, त्यामुळेच कुठेतरी त्याचा लाभ गोलंदाजाला मिळतोय. फक्त 2च धावा घेण्याची संधी. पहिली दुहेरी धाव या सामन्यातील. आतापर्यंत 6 एकेरी धावा आपण पाहिल्या होत्या. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 8 चेंडू टाकून झालेले आहेत. प्रतिषटक 6च्या सरासरीने फक्त धावा जोडल्या जात आहेत. धावांचा वेग येथे वाढवावा लागणार आहे. खरं तर एकही फलंदाज बाद झालेला नाही. ही जमेची बाजू असेल जय मल्हार किरवली टीमसाठी. राऊंड द विकेटचा मारा, सुरेख बॉल होता. अँगल डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल कट होऊन बाहेरच्या दिशेने निघून गेलाय. एक मोठा फटका खेळण्याचा मानस होता फलंदाजाचा. चेंडूच्या वेगात देखील थोडासा बदल करण्यात आला होता आणि ते समजू शकला नाही फलंदाज गणेश. अतिशय चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकामध्ये देखील टिचून मारा आपण पाहिला योगेशच्या माध्यमातून. आणि आता शुभम, हा देखील लेग ब्रेक बॉल होता, मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर स्वेअर मारा. वाईटचा इशारा पंचांकडून. पंच बाळा इकारे आणि पंच सुदीप आंबवणे. फार महत्वाची भूमिका पंचांची क्रिकेटच्या खेळामध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पायांमध्ये फारशी हालचाल नाहीये. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी केली जात नाहीये आणि क्रिकेट रसिक देखील भरपूर निराश आहेत, शांत आहेत. खरं तर क्रिकेट रसिकांना नम्रतेची विनंती आहे की ही स्पर्धा तुम्ही जास्तीत जास्त घरबसल्या एन्जॉय करा यूट्यूबच्या माध्यमातून. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवर. मैदानाकडे गर्दी करू नका. पूर्णपणे बांधून ठेवलं जातंय फलंदाज गणेशला. आणि पहा पुन्हा एकदा तोच प्रयत्न, ऑन साइडलाच खेळण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला चेंडू खेळण्याचा जास्त प्रयत्न होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं वळतायत. बोटांचा चांगला वापर चेंडूंवर केला जातोय. बोटं फिरवली जात आहेत. कटरचा खूप चांगला वापर गोलंदाज शुभमच्या माध्यमातून. खूप लांब लचक असं बॉलिंग रनअप आहे. असं वाटतंय की वेगानं गोलंदाजी करेल, मात्र स्लोवर चेंडू जास्तीत जास्त टाकतोय. ज्यावेळेस मात्र एक क्विकर डिलिव्हरी होती. हा एक वेगानं टाकलेला बॉल होता, ऑन साइडला तडकवलाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि आता मात्र येथे विकेट फेकली जाते. खऱ्या अर्थानं विकेट फेकली गेली आहे गणेशच्या माध्यमातून. पहिला धक्का लागलाय जय मल्हार किरवली संघाला धावसंख्या 10 असताना. फार कमकुवत ही सुरुवात पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ येथे मार्गस्थ असताना दुसरं षटक समाप्त देखील झालंय. फक्त 10 धावा धावफलकावर आणि एक महत्वाचा गडी बाद झालाय जय मल्हार किरवली संघाचा. प्रतिषटक फक्त 5च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये योगेशने 5 धावा खर्च केल्या, त्यानंतर शुभमने देखील त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवलं. त्याने देखील फक्त 5 धावा खर्च केल्या आणि अखेर फ्रस्ट्रेशन मध्ये तिथे आपली विकेट फेकली आहे गणेशनं. नवीन बॅटर प्रशांत आलाय, जो एक बिग हिटर आहे आणि बिग हिटिंग इथे करावी लागणार आहे. मोठमोठे फटके सातत्याने खेळावे लागतील एक चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. नवीन षटकाला सुरुवात करतो यतीन. कोलोटप्याचा बॉल होता, अक्रॉस द लाईन फटका मारलाय. डिफेंड विकेटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव. अरुणला देखील अजूनपर्यंत सूर गवसलेला नाही. 5 चेंडू त्याने फेस केले. तर पहिल्या चेंडूवर त्याचा झेल ड्रॉप झाला होता, मात्र त्याचा फायदा त्याने अजिबात उचललेला नाही. फक्त 5च धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल फेस करेल प्रशांत बजागे. ओ कमजोर बॉल होता, फुल टॉस. मात्र एलिव्हेशन नाहीये, परंतु अतिशय वेगानं बॉल ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण डिफेंड विकेटला. बॉल सीमा पार. हा येतो या सामन्यातील पहिला चौकार. त्यामुळे चौकार प्राप्त झालाय. डाव्या यष्टीवर येणारा बॉल हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक, परंतु कुठलाही फिल्डर चेंडूच्या खाली नाहीये. विकेट कीपर तिथे पोहोचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते प्रशांतला. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली. पुढील सामन्याच्या टॉससाठी अगदी सज्ज राहायचं आहे. टॉस बॉक्समध्ये DSC स्पोर्ट्स आमणी आणि आई एकविरा सावध या दोन्ही संघांचे कर्णधार.
पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय यतीन. यावेळेस मात्र स्टेप्स मध्ये चुकलाय. यतीनने नेहमीच चांगली अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडलेली आहे. या हंगामामध्ये त्याची कामगिरी फारच उल्लेखनीय आहे. आपल्या कामगिरीचा ठसा तो उमटवतोय आणि नानकर स्पोर्ट्स नानकर संघ देखील चांगली कामगिरी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये करताना दिसतोय. मोठा फटका, यावेळेस टायमिंग अचूक आहे आणि अगदी खेळाडू कक्षाच्या वरून बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. अफलातून षटकार. भंग केलाय. गरज देखील होती मोठ्या फटक्याची. पहिला षटकार या सामन्यातील अरुणच्या बॅटमधून येतोय. जय मल्हार किरवली संघाची धावसंख्या आता मात्र कुठेतरी गरुड झेप घेताना दिसते. या षटकारानंतर 22 धावा धावफलकावर. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स ओव्हर द लाईन फॉर 4. खऱ्या अर्थानं धावांचा आलेख आता मात्र उंचावला जातोय या तिसऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा धावफलकावर होत्या. या षटकामध्ये 16 धावा यतीनने खर्च केल्यात. काही कमजोर चेंडू टाकले जात आहेत. सुरुवातीला मिसफिल्ड देखील आपण पाहिली आणि तदनंतर अरुणच्या बॅटमधून आता मात्र चांगले फटके येत आहेत. एक षटकार आणि त्यानंतर हा एक खणखणीत चौकार आलाय. ऑन साईडला फेवर करतोय. चांगला बॉटम हँडचा वापर आता केला जातोय अरुण बजागेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या झाली 26. तिसरं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल घेऊन यतीन. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्प्याचा बॉल फुल पॉवरफुल डिलाइटफुल अँड इट सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. षटकार. वर्चस्व. त्यानंतर फलंदाजांनी केलेला पलटवार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर होता. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून शेवटच्या षटकाला प्रारंभ झालाय. डॉट बॉलने सुरुवात केली धीरजनं. निश्चितच गोलंदाजावर देखील आता थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण मागच्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांनी केली आहे आणि दोघांमध्ये क्षमता आहे. खरं तर अरुणने सुरुवात संथ केली, मात्र त्याने त्यानंतर चांगला पलटवार करून दाखवलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ड्राईव्ह केलाय, सरळ बॅटचा प्रहार केलाय. स्ट्रेटिश लॉंगॉनला फिल्डर तैनात आहे. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते आणि तदनंतर लगेच चेंडूची फेक देखील गोलंदाजाच्या दिशेनं. फक्त एक धाव आली आहे. फलंदाजांचा प्रयत्न असेल 45 किंवा त्यापेक्षा जास्त धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा आणि गोलंदाजाचा प्रयत्न हा असणार आहे की 40च्या आतच थांबवायचा आहे. त्यासाठी हा संघर्ष सध्या आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय किरवली संघाच्या डावामध्ये. उंच उडवलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूच्या खाली आणि टिपला गेलाय. एक दमदार झेल. फलंदाज बाद.
अखेर अरुणची खेळी संपुष्टात आली आहे. 22 धावांचं योगदान दिलं, चांगलं योगदान मी म्हणेन. ज्या पद्धतीनं सुरुवात झाली होती ते पाहता खूप चांगलं बॅटिंग त्याने नंतर केली. मागच्या षटकामध्ये 2 उत्तुंग षटकार ठोकले, एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला. मात्र अजूनही चांगल्या फटक्यांची आवश्यकता आहे या इनिंग्समध्ये जय मल्हार किरवली संघाला. नाणेफेक हरल्यानंतर किरवली संघ प्रथम बॅटिंग करत आहे नांदकर स्पोर्ट्स नांदकर संघाच्या विरोधात. धावसंख्या झाली आहे 2 बाद 33. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल फेस करेल प्रशांत. हो, सुरेख बॉल होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, बॉल पुल करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क फलंदाजाला बनवता आला नाही. कौतुकास्पद गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये धीरजच्या माध्यमातून. आतापर्यंत फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि पुन्हा एकदा किरवली संघाची जी गाडी आहे ती रिव्हर्स गिअर मध्ये जाताना दिसते. अपेक्षा होत्या या षटकामध्ये मोठमोठ्या फटक्यांच्या, मात्र त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. यावेळेस फुल टॉस आहे, हॅमट केलाय बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं, फिल्डरला बीट करून बॉल निघून जातोय, एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ताकदीचा पुरेपूर वापर केला होता फलंदाजानं. लॉंग ऑफला खरं तर फिल्डर उभे होते, मात्र त्यांच्या भरपूर पुढे चेंडू लँड झालाय आणि बाउन्स होऊन चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. शेवटचा बॉल असेल. चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी, इंटेलिजंट बॉलिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण देखील होत असताना तर अशा पद्धतीनं इनिंग समाप्त होते. जय मल्हार किरवली संघाची एकूण धावसंख्या 2 बाद 39 धावा, 39 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आणि विजयासाठी 4 षटकांमध्ये 40 धावांचं टार्गेट नांदकर स्पोर्ट्स नांदकर टीम समोर. आपण जाऊया लगेच पुढील सामन्याच्या टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये डीएससी स्पोर्ट्स आमणी आणि आई एकविरा स्पोर्ट्स सावध या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रोहिदासजी गोडे आणि सन्माननीय बाळाजी मेहर यांना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. आपल्या उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आई एकविरा सावध आणि डीएससी आमणी या 2 संघादरम्यानची ही लढत. सामना प्रत्येकी 4-4 षटकांचा असेल. दोन्ही मान्यवरांचं मी टॉस बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. टॉस कॉइन एका बाजूला जय सावरीदेव चषक 2022 आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे पुरस्कर्ते शिल्पकार गणेश बजागे यांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळत आहे. आमने टीमचे कॅप्टन कॉल देतील. गणेश बजागे असा कॉल आहे. पुन्हा एकदा टॉस केला जाईल कारण कॉइन थोडा उभाच राहिला होता. येस, पुन्हा एकदा तोच कॉल आहे आणि गणेश बजागे आलेला आहे. टॉस आमने संघाने जिंकलाय. थँक्यू सो मच सर. तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण संदीप बजागे यांच्याकडून देण्यात आलेले हे कोल्ड ड्रिंक्स देतोय. स्प्राईट. आर्या कोल्ड ड्रिंक्स सेंटरचे प्रोप्रायटर आहेत संदीप पांडुरंग बजागे. त्यांच्या माध्यमातून हे सहकारी या स्पर्धेसाठी, तर त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आमने संघ टॉस जिंकलाय कानीने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही पहिला सामना सावध संघाचा पाहिला का? कशा पद्धतीने त्यांनी विजय मिळवला आणि काय वाटतं त्या संघाविषयी? किती स्कोर पर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न राहील? 40च्या आसपास. कुठले गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असणार आहेत? 4 गोलंदाज जे तुम्हाला चांगली गोलंदाजी करून देतील. मयूर, सागर, गीतेश. तुमचा पहिलाच सामना आहे या स्पर्धेमध्ये. कसं वाटतं आयोजन गणेश बजागे यांचं? चांगलं, सकाळीच बोलणं झालं त्यांच्याशी. बोलते आयोजन बघा चांगला आहे, एकदम चांगले करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी. पहिल्या मॅच मध्ये जो संघ होता तोच संघ असेल की काही चेंजेस वगैरे असतील? नाही, तोच संघ. आणि ज्या पद्धतीने तुम्ही विजय मिळवलेला आहे म्हणजे काय मनोबल, आत्मविश्वास आता वाढलेला असणार आहे का? हो हो, नक्कीच. किती स्कोर पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? जास्तीत जास्त. जास्तीत जास्त. ऍब्सोल्युटली राईट.
तेच खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. थँक्यू सो मच, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. तर टॉसमधून समाचार असा आहे की डीएससी आमने संघाने टॉस जिंकला, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया आपण पुन्हा एकदा चालू असलेल्या मॅचकडे. मायक्रोफोनवर तुमच्याशी जोडले जातील पीटीसी मधील एक दमदार आणि दर्जेदार समालोचक योगेश पाटील. थँक्यू सो मच अजय. शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. चांगली बॅटिंग केली प्रथम या ठिकाणी जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाने, कारण 39 धावा जोडल्या 4 षटकामध्ये आणि हा सामना जिंकायचा असेल स्वराज्य स्पोर्ट नांदकर संघाला तर 4 षटकामध्ये मात्र 40 धावा इथून जोडायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला पाहिले तर सलामीवीर आहेत समीर आणि ऋतिक आणि षटकाला सुरुवात करतोय मनीष. पहिल्या चेंडू इथे मात्र निर्धाव होता, परंतु या ठिकाणी खराब चेंडूची फेकी पाहायला मिळते आणि जो आपण मैदानाच्या आतमध्ये झाड पाहतोय मित्रांनो, त्या झाडाला जाऊन मात्र चेंडू स्पर्श होतोय. झाड नसता तर मात्र किमान या चेंडूवर तुम्हाला जास्तीत जास्त धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या असत्या, परंतु आम्ही अगोदर सांगितलंय की झाडाला जर चेंडूचा स्पर्श झाला जे काही घडेल ते तुम्हाला मात्र दिलं जाईल. झेल पकडला तर झेलबाद असेल, त्यानंतर चेंडू जर स्पर्श झाला तर मैदानाच्या आतमध्ये जर थांबला तर तुम्हाला जेवढ्या धावा पलून काढायच्या आहेत तेवढ्या धावा तुम्ही पलून काढू शकता. तर एकच धाव इथे मात्र घेण्याची संधी निर्माण होती समीरकडे आणि आपलं स्वतःच खातं उघडतोय. अरुण मनीष इथं मात्र या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी टायमिंग बरोबर साधू शकला नाही. आउटफील्ड थोडी स्लो आहे. जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करतील तत्पुरती 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या. पहिल्या फेरीतला आपण सामने अनुभवले, त्यानंतर आपण हा जो सामना पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण अनुभवतोय स्वराज्य स्पोर्ट नांदकर विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट किरोली. त्यानंतर थोडक्यात इथे मात्र नाणेफेकी आपण संपन्न केली. डीएससी आमने आणि त्यांच्या संघाच्या अगेन्स्ट संघ खेळणार आहे आईए क्रीडा स्पोर्ट सावध. चेंडू हवेत आणि मात्र झेल समोर नाकारता येणार नाही. पहिला धक्का आणि इथे मात्र या ठिकाणी महागारी पडतले फलंदाज ऋतिक, ज्याने आपल्या संघाला फक्त 2 धाबांचं योगदान दिलं. गोनावन चषक भिवंडी या नगरीन सावरी देवाच्या गोनावन चषक किरोली या गावन सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीन. टायमिंग बरोबरच दुललं नाही आणि त्याचमुळे पाहतो की या इनफिल्ड मध्येच मात्र चांगला झेल शॉर्ट कव्हरच्या दिशेने मात्र टिपला गेला. चांगली ओव्हर इथे मात्र मनीष हाताळण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र पुन्हा त्या चेंडू हवेत होता, परंतु कॅरी होऊ शकला नाही. थोडासा दूर चेंडू इथे मात्र सेफलँड होतोय, परंतु चांगली फिल्डिंग शॉर्ट कव्हरला पाहायला मिळते. एक धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. ज्या षटकाची आवश्यकता होती, ज्या सुरुवातीची आवश्यकता जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाला, ती सुरुवात इथे मात्र कुठेतरी मनीष हा गोलंदाज करून देण्याचा प्रयत्न करतोय. कुणालच्या चेहऱ्यावर अगदी स्मित हास्य आहे. इथे मात्र चेंडूला येऊ दिलं आणि मात्र थोडक्यात बचावला असंच आपण म्हणू शकतो, कारण भरपूर वेळी चेंडू हवेत होता, परंतु पुन्हा एकदा चेंडू सेफ लँड इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि सफल षटकाची समाप्ती इथे मात्र आपल्याला मनीष कडनं पाहायला मिळाली. फक्त त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये धावा केल्या 5. एक गडी बाद 5 धावा इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धाब्यांची गरज. या स्पर्धेच्या माध्यमातून मित्रांनो अजून एक मॅन ऑफ द मॅच आपल्याला पुरस्कार वाटताना पाहायला मिळालेला आहे. हिताळगावचे ग्रामपंचायत माजी ग्रामपंचायत सदस्य सुदामजी वेलेकर यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी शीतपेय दिलं जाणार आहे. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळत आहे.
आमचे स्पॉन्सर आहेत मिस्टर केतन बजागे यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होतोय. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक. 18 चेंडू आणि विजयासाठी या दोन्ही 35 धाब्यांची गरज. वेल कमी घ्यायचा आहे, खेळ तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. बाद होणारा फलंदाज ऋतिक ज्याने 2 धावांचा आपल्या संघाला फक्त योगदान दिलं आणि समीर आणि यतीन हे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टू पाहायला मिळतात. फटका तर भरपूर चांगला पाहायला मिळतोय, भरपूर वेळ हवेत सुद्धा होता, परंतु डीप स्क्वेअरलेगच्या दिशेने मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चांगली फेकी सुद्धा होती. परंतु तत्पुरती फलंदाजाने तब्बल 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या. व्यासपीठावर सुद्धा पाहतोय आपण भरपूर संख्येने मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन भावेशपट किरवली आणि गणेशजी बजागे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. सौरदेव चषक 2022 इथे मात्र ओव्हर पिच या ठिकाणी मात्र रमेश टामिंग फटका चेंडू हा येत आहे. जोपर्यंत लॉंग ऑन द क्षेत्ररक्षक मिड ऑन डाऊन चेंडू फील करतोय प्रशांत, तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या. कीपर एंड केनला मात्र फेकी पाहायला मिळाली. जर तुम्ही गोलंदाजी एंडला जर फेकी झाली असते तर कदाचित चित्र तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु तसं काही घडलं नाही. चांगली बॅटिंग करतोय यतीन, कारण प्रत्येक चेंडू हा परफेक्ट मिडल करतोय आणि प्रत्येक चेंडूवर दुहेरी आकडा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उर्द विकेटने गोलंदाज मार्कस तो इथे मात्र आखूट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पूल करतोय. जबरदस्त फटका चेंडू गॅप मधून निघून जाईल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने 4 धावांसाठी हा येतो दमदार चौकार. ये सोन्याला भाव मोत्याला भाव जसा क्रिकेट खेळाचा नाव. हे सोन्याला भावा या फटक्याने नक्कीच मात्र यतीनचा अजूनही मात्र मनोधैर्य कॉन्फिडन्स वाढेल अशा प्रकारचा हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. आणि याबरोबर आतापर्यंत ऋतिकने 3 चेंडू लिगली फेकले, 8 धावा आतापर्यंत तो खर्च करतोय आणि एकूण सांगितली धावसंख्या पाहायला मिळते 1 गडी बाद 13 धावा. अजून विजयासाठी 27 धाब्यांची गरज आहे. उर्वरित 15 चेंडू अजूनही शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न, उंची जास्त पाहायला मिळते फटक्यामध्ये, ताकदीचा कमी वापर केला आणि पुन्हा एकदा डीप वन ज्यावेळी फेक येईल त्यावेळी पुन्हा एकदा दुहेरी धाव पाहायला मिळते. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. मनीषने पहिल्या षटकामध्ये कंदुशी गोलंदाजी केली होती, फक्त 5 धावा त्याने खर्च केला होता, परंतु आतापर्यंत ऋतिकने षटकावर यतीनने मात्र चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत वैयक्तिक 11 धावांवर खेळतोय. 5 चेंडू त्याने पेस केले. इथे मात्र इज गॉन. दुसरा धक्का लागतोय स्वराज्य स्फोटनांकर संघाला. खेळाचा नाव सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीन. सावरी देवाच्या गोनावन चषक गिरवली या गावानं. सावरी देवाच्या गोनावन चषक भिवंडी या नगरीन. सावरी देवा भरपूर चांगली बॅटिंग करत असताना मात्र यतीन इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला, धाडस केला होता, परंतु
बॅटच्या खालच्या बाजूला मात्र एज लागल्यानंतर मात्र इष्टांच्या पाठीमागे चांगला झेल प्राप्त केला यष्टीरक्षक अरुणच्या माध्यमातून हा झेल टिपला गेला आणि बाद होण्यापूर्वी 11 धावांचं आपल्या संघाला योगदान देऊन मात्र तो माघारी परतला. नवीन बॅट्समन येतो या 4थ्या क्रमांकावर धीरज. 15 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज. येणारे 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 चेंडू 25 धावा. असं वाटतं की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत एक वेगळीच रंगत निर्माण करून जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र दुविधापणाने मात्र फटका पाहायला आपल्याला खेळायचं होतं. इष्टा कव्हरच्या दिशेने जिल्ह्यानंतर चेंडू निघून गेला. शॉट थर्डमॅनच्या दिशेने जोपर्यंत शतरक्षक फील्ड करतोय फेक करतोय तत्पुरती 2 धावा सहजपणे पूर्ण गेल्या. चेंडूला पकडायचं होतं परंतु स्वतःच खाली पडले आणि त्यानंतर संधी मिळाली फलंदाजांना. तर अशा रीती 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. 17 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा आणि या ओव्हरमध्ये तब्बल येतीने 12 धावा खर्च केल्या आणि आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 40 धावांचा पाठलाग इथे मात्र करत असताना नानकर स्पोर्ट नानकर. यानंतर तुम्ही दुसरा सामना पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील DSC स्पोर्ट आमने विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट सावध. आणि त्यानंतर तुम्ही तिसऱ्या फेरीतील सामन्यांकडे आपण वळणार आहोत. आज एकूण 9 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत कारण आज फक्त 10 संघ या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला दिवस स्पर्धेचा 4 दिवसांची स्पर्धा आणि या गणेश बजाज यांनी मात्र सातत्य टिकून ठेवलं आहे या स्पर्धेचं. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळत असतं आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. यावर्षी तुम्ही पाहू शकाल अतिशय जबरदस्त व्यासपीठ मान्यवरांसाठी मात्र या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर सुंदर टॉस बॉक्स उभारण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही या समोरचे कक्ष पाहू शकता. अगदी व्यासपीठाच्या समोर तुम्हाला गॅलरीज पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या अवतीभोवती कटआउट्स प्रत्येक मान्यवरांचं छायाचित्र त्या कटआउट्सवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फटका सुरेख पाहायला मिळतोय परंतु शॉर्ट कव्हरला मात्र चांगली फिल्डिंग परंतु एक धाव वाचू शकला नाहीये. एक धाव कंप्लीट केली. षटकात सुरुवात करतोय गोलंदाज करण. उंच शैलीचा हा गोलंदाज आपण पाहतोय. यंगस्टार आहे आणि हा षटक सांगून जाईल की कुठल्या बाजूने सामना झुकलाय कारण या अगोदर भावेशपट किरोली संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. 7 चेंडूमध्ये त्या संघाला 6 धावा जोडायच्या होत्या आणि आता मात्र जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाला या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 22 धावांचा संरक्षण करायचं आहे. लोअर फुटा चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक अरुण चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. महत्वाच्या क्षणी योग्य त्या वेळी विकेटचं पतन आणि बॅट्समन इथे मात्र माघारी परततोय धीरज. बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला कारण असं वाटलं की धीरजने कुठेतरी मात्र लवकर शॉट पिकअप केलं त्यामुळे टायमिंग तो मात्र बरोबर साधू शकला नाही आणि एक सहज सोपा झेल या मॅच मध्ये टिपणारा दुसरा झेल अरुणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली या बॅटिंग सुद्धा मात्र अरुणनी या अगोदर केली होती आपल्या संघासाठी. तब्बल 22 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना चांगली कामगिरी करतोय. इथे मात्र ओरपे चेंडू ऑन साइडला उडवला. चेंडू हवेत आहे परंतु चुकीचा अनुमान आणि त्यामुळे चेंडू निघून जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय संघर्ष मैचौकार. इकडं बोलबाला चालतय चालतय क्रिकेट खेळाचा. हे मनात ध्यान ओठात नाव क्रिकेट खेळ आवडीचा. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला आणि त्यामुळे 4 धावा इथे मात्र रिझल्ट चांगला मिळतो या तो म्हणजे नानकर स्पोर्ट नानकर संघासाठी. आता मात्र 18 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. येणारे 9 चेंडू अजून शिल्लक. चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतो या करणची परंतु कुठेतरी 7 मात्र या ठिकाणी या क्षेत्ररक्षणाची मात्र त्याला लाभली नाही. हा चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली आणि या एका धाब्यावरच मात्र समाधानी मानतोय. थोडस प्रेशर इथं मात्र या ठिकाणी या
जय मल्हार स्पोर्ट किरोली संघाची खेळाडू घेत असताना थोडासा ॲग्री पाहतोय आपण प्रशांतला. कारण क्रिकेटचा खेळ असं असतो की तुमच्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला कधी कधी महागडा पडत असतात आणि ह्या चुका तुम्ही भावेशपट किरोली संघाला जाऊन विचारू शकता. आणि तीच चूक कुठेतरी मात्र जय मल्हार स्पोर्ट किरोली संघ सांगतो की आपल्याकडून नाही होऊ द्या. आणि त्यामुळेच पाहतो की प्रत्येक जण इथे मात्र या ठिकाणी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतायत. आता मात्र एच लागते आणि शॉर्ट टर्नमेंटला मात्र चांगला क्षेत्रक्षेप पाहायला मिळतोय. परंतु पैकी मात्र कुठेतरी अरुणच्या अवकाच्या बाहेर पाहायला मिळते. परंतु बॅकअप चांगलं होतं त्या ठिकाणी कारण गोलंदाज करण होता. एक धाव कंप्लीट केली आणि आता मात्र सिंगलच्या मदतीने धावफलक हल्लू पुढे जात असताना पाहतोय आपण 24 धाबा स्कोर कार्डवर 16 धाब्यांची अजूनही गरज. 7 चेंडू शिल्लक. हा चेंडू भरपूर निर्णायक असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र नांदकर संघ या मॅचमध्ये पलटवार करू शकते. परंतु या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर मात्र तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये फलंदाजाचं दडपण पाहायला मिळू शकेल. प्रयत्न तर करतोय पण तो टायमिंग मात्र बरोबर जुळला नाही. चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने निघून जातो. डीप स्क्वेअरच्या दिशेने डीप क्षेत्ररक्ष घेतील, फेक करतील. तत्पुरते 2 धावा भरपूर वेगाने दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या. खूपच छान रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळालं आणि अशा रीते 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र समाप्त होतोय. 16 धावा 26 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र विजयासाठी 14 धाब्यांची गरज. आणि या 14 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज शुभमवर आता मात्र जबाबदारी टाकली आहे कॅप्टनने. आणि ती जबाबदारी पाहूया कशा रीतीने मात्र पार पाडेल. शुभमने आतापर्यंत 3 चेंडू पेस केले. 7 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंट रेट आपण जर पाहिले तर 8.67 ने आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत. आणि रिक्वायर रन रेट जर पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. समीरने 5 चेंडू पेस केले. 4 धावा त्याच्या बॅटरमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. करणने एक षटक हाताळला. 9 धावा त्यांनी एका षटकामध्ये खर्च केले आणि एक महत्वपूर्ण विकेट्स त्यांनी प्राप्त केले. आणि आता मात्र स्लॉक षटकामध्ये शुभम पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. 6 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी. चला खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. राऊंड द विकेटने आली. इथे मात्र फोर्स केला जातो. चेंडू हवेत आहे. प्रशांत मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू निघून जाईल. प्रशांतच्या अवकाच्या बाहेर एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. हे ध्यान लागना मन लागना आता एकच केलं मनान. हे ध्यान लागना मन लागना आता एकच केलं मनानं. बॉलिंग ऍक्शन आपण जर पाहिली तर पाकिस्तानच्या सोहिल तन्वीरची आठवण देणारी ही बॉलिंग ऍक्शन आपण पाहतोय शुभमची. अगदी हुबेहूब ऍक्शन. परंतु पहिल्या चेंडूवर मात्र दमदार फटका पाहायला मिळाला. तो म्हणजे बॅटमन समीरच्या बॅटमधून. समीर सलामीला आलाय. भरपूर त्याने वेल इथे मात्र खेळपट्टीवर काढलेला आहे आणि आता नक्की त्याला अपेक्षित असतील की माझ्या बॅटमधून मोठमोठे फटके निघावे. 5 चेंडू शिल्लक आहे. 10 धाब्यांची गरज आणि या ठिकाणी इनफिल्डच्या डोक्यावर निघून जातो या एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चुकीच्या लेंथवर गोलंदाजी पाहायला मिळते कारण एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर 38 सर्कल मध्ये उभा आहे आणि तुम्ही ऑफस्टिकला मात्र या ठिकाणी या फलंदाजाला संधी देऊ शकणार नाही. आणि त्या संधीचं सोनं केलं समीरने. कारण समीरला माहिती आहे की आपण इनफिल्ड क्रॉस केली तर मात्र इथे चौकार प्राप्त करू शकतो. आणि तशाच प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता मात्र समीकरण कुठेतरी नांदकर संघासाठी आपल्याला सोपं पाहायला मिळतोय. तुम्ही रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. समीर थोडस बाकफुटला होता. त्यानंतर वजन ट्रान्सपोर्ट केलं आणि त्यानंतर काय कनेक्शन लाजवाब. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आले आणि आता मात्र सामना आला कुठे. 6 चेंडू मध्ये 14 धाब्यांची गरज असताना पहिल्याच 2 चेंडूंवर मात्र समीरने 8 धावा जोडल्या आणि आता मात्र शुभम अर्ध विकेटने येतोय. इथे मात्र 5 शफल झाले होते. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. पंचाकडे जोरदार अपील पाहिली जाते परंतु पंचांनी हे अपील फेटाळलेले आहे.
जोरदार अपील पाहिली आपण. अरुण असतील, गोलंदाज शुभम असतील, परंतु डॉट चेंडू आला हे फार इम्पॉर्टंट असतील. तो म्हणजे जय मल्हार किरवली संघासाठी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 6 धाब्यांची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. तुम्ही जर इथून एखादा अजूनही डॉट चेंडू जर टाकला तर मात्र तुम्ही प्रेशर टाकू शकता बॅट्समनवर. 3 चेंडू शिल्लक, 6 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. समीर चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत. 2 चौकार त्याने पेश केले या स्लॉक षटकामध्ये. कॉन्फिडन्स नक्की त्याचा हाय लेवल असेल, उंचलेला असेल आणि तशाच प्रकारे मात्र या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते का पाहूया. मॅच फिनिश करतोय का पाहूया. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. हलका चेंडू पुश केला, एक धाव कंप्लीट केली. जोपर्यंत मनीष चेंडू फील करेल प्रेशर पाहू शकता आपण. शेवटच्या षटकामध्ये 2 धावा इथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. कारण अशा सिच्युएशन मध्ये प्रत्येक खेळाडूवर प्रेशर असतो आणि काही काही खेळाडू असे असतात की सांगतात की माझ्याकडे चेंडू जर आला नाही तर चांगला होईल. परंतु जो प्रेशरला जुगाडेल मित्रांनो तोच संघ एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला पराभूत करू शकतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 चेंडू शिल्लक आणि आता मात्र 4 धाब्यांची गरज. इथे मात्र ऑन साइडला पुन्हा ड्राईव्ह. चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने निघून जातो. 1 धाव तरी ते कंप्लीट केली आहे. दुसरी घातकी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. डायरेक्ट हिट आणि पंचांचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज धावतीच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतोय. एक चेंडू शिल्लक आहे. विजयासाठी 3 धाब्यांची गरज. चला जय मल्हार स्पोर्ट किरवली संघाला विनंती असेल की आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल आहे त्या सायकलचं मात्र या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जी आम्हाला सायकल लाभलेली आहे सांगेगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सखारामजी तुकाराम पाटील याचकडनं ते आम्हाला सायकल लाभलेली आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. 3 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज असेल आता मात्र युनिट नंबर 6 सौरभ आणि या फलंदाजाला मात्र कुठेतरी गोल्डन चौकारच मात्र मारावा लागेल किंवा 3 धावा तुम्हाला पलून काढावा लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर मात्र 3 धावा जोडाव्याच लागतील. प्रेशर असेल गोलंदाजावर, प्रेशर असेल फलंदाजांवर. परंतु पाहूया या चेंडूमध्ये नक्की दडले काय. किरवली संघाचा विजय की पराभव की नांदकर संघाचा विजय की पराभव. 1 चेंडू शेवटचा आणि महत्वाचा आणि इम्पॉर्टंट इथे मात्र हात आलतो या गोलंदाज या ठिकाणी शुभम. इथे मात्र फुलटा चेंडू आहे. सरळ बॅट लॉप करतोय. बॅट इज लॉंग ऑफ द क्षेत्रामध्ये मनीष चांगली फिल्डिंग करतो. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल आणि आता मात्र विजयासाठी तुम्हाला 3 धाब्यांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी स्कोर आर लेवल आणि मात्र सामना टाय झालाय. परंतु स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी आणि ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली आहे तो संघ मात्र आम्ही विजय घोषित करू आणि विजय झालेला संघ आहे तो म्हणजे जय मल्हार स्पोर्ट किरवली. अनेक अनेक अभिनंदन अँड हार्ड लक नांदकर स्पोर्ट नांदकर. AM in the mix.